हॅलो गाइस, बॅक टू माय व्हिडिओज. गाइस, हे न्यू ब्लॉगचं खूप हीच व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. छोटासाच ब्लॉग आहे. माझा यूट्यूब चॅनलचं नाव श्लोक डॉट. गाइस, आता मी एक असं 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा ब्लॉग बनवणार आहे. एंडपर्यंत थांबा. गाइस, आता माझ्या समोरचा बिल्डिंग टॉवर बनते म्हणून ते सगळं तोडलेलं आहे. म्हणून तो पूर्ण लूक बघा गाइस. एवढा एक ग्राउंड असो. ओरमची पीच इथे मोठे दगड भरून नाही केलं. खूप दिवस इथे काय काम वगैरे करत नाही. 2 दिवस झाले. ट्रॅक्टर पण निघालेलं आहे. पण कुठे काय नाही. आता मम्मीने जेवायला काय बनवलंय ते बघूया. कोबीची भाजी बनवली मम्मीने. त्याच्यासोबत पापड घेतलंय आणि काय मिळतं ना, टॅमॅटोची चटणी, कांदा टॅमॅटोची चटणी आहे. आणि ही रात्री आणलेली काय मी चिकन. आणि काय जेवायला खास नाही कसं. पण आत्ताचे 2 वाजलेले आहेत. मी दुपारी का ब्लॉग बनवते. मी सकाळी खूप लेट उठलेलो. 11 वाजता उठलेलो. पण आता खेळायला गेलेलो म्हणून आता चालू आहे. काय आता 1 मिनिट मी फ्रेश होऊन येतो. गाइस, हे म्हणजे आता कमेंटमध्ये टाका या स्मार्ट वॉचचा बिल्ड कुठे भेटेल. रियल वॉच आहे. गाइस, आता कोणी कमेंटमध्ये जर हे टाका मला व्हाईट कलरचा बेल्ट पाहिजे ह्याच्यात. गाइस, आता म्हणजे माझ्या चुलत दादांनी दिलेलं मला वॉच डब्यासकट दिलेलं. तुम्ही बोलत असाल मी नुसतं थांबतो कशाला. गाइस, मी हे पण विचार करत बोलते. काय बोलू आता. गाइस, आता जेवायला गेल्या पटकन. तेव्हा मी जेवायला जाईल. हे बघा मस्त वास येतोय. तर माझ्याशी राहायला मी खाऊन राहतो. मी प्लेट कुठे आहे तर मी काढलेली आहे. आता जरा तूप पडतो. तुम्ही पण कुठे काय पण बघत असाल सिंचन वगैरे सगळं, सिंचन वगैरे डोरेमॉन, तर मला कमेंटमध्ये टाका तुम्ही काय बघता टीव्हीवर. मी बघतो तारक मेहता बघतो, मी डोरेमॉन बघतो, मी सिंचन बघतो, मी अजून एवढेच बघतो मी. आणि तारक मेहता बघतो. तारक मेहता झालेलं आहे. आणि 9 तारखेला फायनल मॅच आहे. ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया फायनल मॅच आहे. म्हणून मी 9 तारखेला पण ब्लॉग बनवीन. तुम्ही बोलत असाल तारक मेहता माझा फेवरेट आहे. मग तू आता काय बघतोयस.
भाई तारक मेहता बघतो भाई. मी ना ही माझी कशी सुरुवात झालेली माहिती आहे का? म्हणजे खूप दिवस हे नव्हतं, म्हणजे केबलचे पप्पाने पैसे नाही भरलेले, पप्पांना आठवणच नव्हतं. आणि पटकन 5 वाजता बंद होतो हे दुकान आणि 10 वाजता उघडतो. पप्पांना तेव्हा टाईम नसतो. म्हणून खूप दिवस 1 महिना अशीच टी व्ही पडलेली आणि तारक मेहता फक्त चालू होता. अजून सगळे हे चॅनल बंद होते. मग थोडे दिवस बघत राहिलो. मग नंतर मला एवढा चांगला वाटला ना, मग आता बाई मी तारक मेहताच वाटतो. मध्ये अशी तारक मेहताला ॲड आली ना, मग सिंचन वगैरे बघतो. मम्मी चल जेवायला दे. मी गाईस पटकन मला राह नाही जात, मी पटकन जेवायला येतो. मम्मीने आता भाकरी टाकली. मम्मी मला अर्धीच टाक. मी काय अजून कोबीवर कारण नाहीये का सांगू का, मला आवडतच नाही. मम्मी पटकन दे. एवढी भूक लागली नाही. गरम आहे का? गरम. हे दे, ते भाजी दे. गाईस आता माझ्या ते मी आता विचार करत बघते. मी आता काय बोलू काय तर सगळं बोलून पण झालंय. अजून 7 मिनिटच झालेत बोलून. आता मम्मी दे पटापट. मम्मीने दिलेले थोडीशीच भाजी होती, दादाला पण पाहिजे. बघा आता ॲड लागली. जेवायला घेतो तेव्हा ॲड लागते बरोबर. चलो आता आता हेला पण ॲड लागली. काही नशिबात आहेच नाही यार माझ्या. डोरेमॉन लागलाय सही टायमेवर. मी हे केलंय. जेवायला जास्त काहीच नाही. ओली प्लेट नुसती चिपचिपी गाईस. ओली सगळे ओलेच कसा. आता खाऊन घेऊया आपण. गाइस हे बघा आता. वाव थोडा जाऊन एकदम वाव. असे वडापाव असं वाटतं मला. वडापाव हे 5-6 तोंडात टाकले. वाव भारी आहे. 1 मिनिट गाइस. गाइस मला खूप चांगलं वाटतंय. ब्लॉग बनवता मला कधी पण चांगलंच वाटतं. व्हेरी टेस्टी.
वाव, डिलिशियस. वाव. हे थोडंसं मी जेवून घेतो, नंतर तुम्हाला ब्लॉग दाखवतो.